मी नेहमी एक गोष्ट बोलतो की नांदेडमध्ये आम्हाला पहिल्यांदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य मिळालं। देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं, पण एका गुलामीच्या छायाखाली सातत्यानं या नांदेडला ठेवण्याचं काम, काँग्रेस कार्यकर्त्यांना ठेवण्याचं काम या व्यक्तीने केलं आणि तो व्यक्ती गेल्यानंतर सगळे कार्यकर्त्याला स्वातंत्र्य मिळाले अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालं आणि म्हणून असंख्य लोक आज काँग्रेसमध्ये याला निघाले। तर मी सांगितलं की ये मौसम होता है, ऋतु होती है, ऋतुओं में एक वसंत ऋतु होता है आणि या वसंत ऋतूमध्ये हे जुने पानं झडतात आणि नवीन पालवी येते। आता ती नांदेडमध्ये सुरू झाली। असे वसंत चव्हाण साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंत पाटील साहेब, आमदार मोहन हंबर्डे, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे प्रभारी माजी मंत्री अनिल पटेल साहेब, आमच्या नांदेड शहरातले अध्यक्ष आणि माजी महापौर हाजी सत्तार साहेब, आदरणीय डॉक्टर चव्हाण ताई, आदरणीय राजेश, पावड्यांचंच राज्य आहे। आमचे अल्पसंख्याक सेलचे राज्याचे प्रमुख आदरणीय डॉक्टर वजाद मिर्जा, एससी सेलचे राज्याचे अध्यक्ष सिद्धार्थ अत्यंबरे, एनयूसीचे अध्यक्ष अमीर शेख, या कार्यक्रमाला उपस्थित झालेली सगळी मंडळी, वेळ घेण्यापेक्षा डॉक्टर रेपणवार, उपस्थित मोठ्या संख्येनं आमचे सगळे युवक मित्र आणि वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू, मराठवाडा आज जे चित्र आपण पाहतोय की मधला काळ मराठवाडा बीजेपी आणि एकनाथ शिंदे जी शिवसेना आता आहे यांच्या हातामध्ये गेले अनेक वर्ष हा भाग राहिला। काँग्रेसच्या काळामधलं आपण पाहिलं असेल की शंकरराव चव्हाण साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, आमचे गुरु आणि आमचे नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब असतील, हा जो काळ पाहिला तर मराठवाड्याचा सांस्कृतिक विकासासोबत मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी पावलं काही उचलली गेली होती ती मधल्या काळामध्ये ही सगळी थांबली। मी सांस्कृतिक याच्यासाठी म्हणालो की विकास होत राहते, चालत राहते, ही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया न थांबणारी आहे। तर नांदेड जिल्ह्यातला विकासाचा एक वेगळं मी पॉइंट पाहिला। बजेटमध्ये पैसे आणायचे, वेगळ्या वेगळ्या योजनेतून पैसे आणायचे, काम न करता पैसे घेण्याची परंपरा पण मधल्या काळामध्ये या नांदेडमध्ये झाली। म्हणून अनेक ठिकाणी गड्डेच पाहायला मिळतात। अजून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे न घेता त्यांची जबरदस्ती जमिनी त्याच्या ताब्यात घेऊन टाकल्या। अशा पद्धतीचं एक हुकुमशाही व्यवस्था आणि लुटारू व्यवस्था या मराठवाड्याच्या भागात नांदेड स्थित निर्माण झाली आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांस्कृतिक याच्यासाठी म्हणालो की आम्ही जी सद्भावना आमच्यामध्ये आहे, एकोपा आहे, भाईचारा आहे। मी शंकरराव चव्हाण साहेबांपासून तर विलासराव देशमुख साहेबांपर्यंत ती सगळी गोष्ट आपल्याला सांगितली। त्यावेळेचा जो एकोपा होता तो आज एकोपा नाही, एकमेकांच्या बद्दलचा अविश्वास, त्या समाजाचा त्या समाजाबरोबर अविश्वास, एकमेक लोक आता इतकं म्हणजे मराठवाड्यात तर मी तुम्हाला सांगतो की जे चित्र झालेलं आहे हे काही भूषणावं नाही। मोठ्या नेत्यांचं आणि ज्यांनी देशाला दिशा दिली अशी नेते या मराठवाड्यात जन्माला आली, त्याच मराठवाड्यामध्ये जे चित्र निर्माण होत आहे हे सगळे आमच्यासाठी शोभनीय नाही।
आणि भूषणावर पण नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो या निमित्तानं की आपल्याला ती परंपरा जी शंकरराव चव्हाण साहेबांपासून तर विलासराव देशमुख साहेबांपर्यंत जी चालली ती परंपरा पुन्हा आपल्याला या मराठवाड्यात उभी करायची आहे. आणि त्यासाठी होतकरू चांगली मुलं ज्याचा जो विजन आहे आणि पुढचा मराठवाडा आमचा उभं करण्याची क्षमता आहे अशा तरुणांना आणि अशा आता भोसेकर साहेब पण आहेत असे नेतृत्व आपल्याला यांच्या मार्गदर्शनाखाली उभं करायचं आणि काँग्रेसच या भागाचा विकास करू शकतं. काँग्रेसची जी आता महाविकास आघाडी आहे काँग्रेसच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी येईल तीच या मराठवाड्याचा विकास करू शकते. जे आपसातले मतभेद आहेत ते फक्त महाविकास आघाडी दूर करू शकते हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देतोय. आज खूप कार्यक्रम आहे. अजून आता विठ्ठल पावडे झालेत, आता राजेश पावडेच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. सगळे म्हणजे ही पहिले आजादी नव्हती आणि तिकडे जायचंच नाही. तो एक असं बिना केसाचा माणूस असा टीका लावलेला राहायचा असं पाहिलं तरी हे सगळे लपून जायचे. आता ही आजादी सुरू झाली या लोकांना. त्यामुळे बघा आता काँग्रेसचे कार्यालय नाही तर एखाद्या घरीच एखाद्या संस्थेमध्ये काँग्रेसचं कार्यालय पाहिजे आणि लोकांना भेटायचं असेल तर त्यांना भेटता येत नव्हतं, बाहेरच उभं राहावं लागलं. पण आज काँग्रेस नांदेडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे आहेत गुरुद्वारामध्ये जायचं आहे. मी आलो होतो मागच्या काळात जेव्हा प्रचारामध्ये त्यावेळेसही गुरुद्वारामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस सांगितलं की आमच्या वसंतराव चव्हाण साहेबाला वाहेगुरु निवडून द्या, पुन्हा मला येण्याची संधी या गुरुद्वारामध्ये द्या. त्याचा गुरुद्वाराच्या मध्ये चाललेला त्यामुळे निवडून द्या म्हणून तुम्ही डिक्लेअर करा. फक्त विठ्ठल भावना निवडून आपण बसा. मी तुम्हाला चांगला प्रश्न उपस्थित केला, गडबड करायचं काय म्हणजे साहेब हे नाही अगदी बरोबर नाही. मी तुम्हाला सांगतो काय होणार आहे. ऐक आता नेत्याच्या घरून तिकीट भेटणार नाही. आता तिकीटची परंपरा आम्ही लोकांमधून दिलेली आहे. ज्या लोकांनी अर्ज केलेला आहे ज्यांचं नाव लोकांच्या मधून सर्वेमध्ये आलं त्याला आता बघू ना, एक सर्वे मध्ये बघू. मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये म्हणजे मागच्या नेत्यालाही सुद्धा आपली तिकीट घ्यायसाठी दिल्लीला जावं लागत होतं. मी त्या दिवशी अध्यक्ष झालो महाराष्ट्राचा काँग्रेसचा, त्या दिवशी मी सांगितलं की लोकसभेचं तिकीट असो की आमदारकीचं असो की नगरपालिकेचं असो महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो त्या तिकिटात तुमच्या घरी पाठवायची व्यवस्था करा. वसंतराव चव्हाण साहेब दिल्लीला नाही आले दिल्लीला, तिथं मला तिकीट द्या म्हणून सांगायला. माझ्या सर्वेत वसंतराव चव्हाण साहेबांचं नाव आलं, त्यांना घर बसल्या तिकीट दिली. म्हणून मी जे बोलतो तेच करतो. मी कोणाला खोटं आश्वासन देत नाही. म्हणून काँग्रेस हा लोकातला पक्ष आहे. काँग्रेस हा तळागाळातला पक्ष आहे. काँग्रेस कोणत्या साठ्या भाट्याचा नाही. काँग्रेस पक्ष हा जनचळवळ आहे, लोकांचा पक्ष आहे आणि जो लोक ज्याला उमेदवारी सांगतील त्याला आम्ही तिकीट देऊ. मान्य आपल्या सगळ्यांना आम्ही विशेष करून विठ्ठल पावडे साहेबांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.